नमस्कार, आगरी किचन स्टोरीजमध्ये मी साधना पाटील आपले मनापासून स्वागत करते। आम्हा आगऱ्यांच्या घरामध्ये सुक्या मच्छीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला टाकून आम्ही जे काही पदार्थ बनवतो त्यातलाच एक पदार्थ मी तुम्हाला आज दाखवणार आहे। चला बघूया। जवळा आणि कोवळी मुळ्याची भाजी मिळालेली आहे, त्याचा रस्सा। साहित्य बघूया। कांदा, टोमॅटो, मीठ, हळद, आगरी मसाला, तेल, कोथिंबीर, चिंच, एक मिरची। ही मुळ्याची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एक वाटी जवळा तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तेल चांगला गरम झालेला आहे, आता कांदा टाकू। कांदा चांगला परतून घेऊ। टोमॅटो टाकूया। मिरची मोडून टाकूया। हळद, आगरी मसाला, मुळ्याची भाजी टाकूया। मुळ्याची भाजी आपली चांगली परतून झालेली आहे। आता जवळा घालू। झाकण ठेवू। पाणी घालू। आपल्याला जेवढा रस्सा लागेल तेवढं पाणी घालू। चवीपुरतं मीठ, थोडी चिंच, त्याला चांगली उकळी येईपर्यंत झाकून ठेवू। चांगली उकळी आलेली आहे, अजून थोडा वेळ शिजवून घेऊ। मग तयार आहे आपला जवळा आणि मुळा रस्सा। आता आपला रस्सा तयार आहे, कोथिंबीर टाकू। रस्सा तयार आहे, आता उतरून घेऊ। ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा तांदळाची भाकरी या सगळ्यांबरोबर हा रस्सा एकदम भारी लागतो। नक्की ट्राय करून बघा।